अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आमदार रवी राणा यांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजप किंवा आमची कोणतीही युती होणार नाही असं ठामपणे रवी राणा यांनी सांगितलं. अमरावती महापालिकेत भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. कुठेही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत घेतलं जाणार नाही. भाजपची आणि आमचीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याची इच्छा नाही असे राणा यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेत भाजपचा महापौर करण्याचा निर्धार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसेच मुख्यमंत्र्यांनीही भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाने एकत्र लढावे असा निर्णय झाल्याची माहिती रवी राणा यांनी माध्यमांना दिली. तसेच उद्या भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पक्षाची संयुक्त बैठक होणार असून प्रत्येक जागेवर सविस्तर चर्चा केली जाईल. जो विनिंग कॅन्डिडेट असेल त्यालाच जागा दिली जाईल असंही रवी राणा यांनी स्पष्ट केलं. या घोषणेमुळे अमरावतीच्या राजकारणात युतीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून आगामी महापालिका निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे गर्दी सुरू वाटली काय? बिलकुल, कारण की आमचं गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते युद्ध पातळीवर कामाला लागले. युवासेना पार्टीचे जवळपास 450-500च्या वर उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहे. अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवासेना पक्षाचं जे पडबळ आहे त्याचा निश्चितच भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना या सगळे एकत्र मिळून लढलं पाहिजे असं पालकमंत्र्यांची काल कोर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये नवनीत राणा होत्या, संजय कोटेजी होते आणि स्वतः पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबसुद्धा होते. तर त्याच्यामध्ये आम्ही तिघी पक्ष एकत्र बसलो पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि युती करून एकत्र लढलो पाहिजे. अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांची सुद्धा पुण्यामध्ये त्यांची पण घोषणा आहे की तिथे भाजप वेगळी लढेल, राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही. इथे सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा कुठेच मला वाटते राष्ट्रवादीला भाजपसोबत घेत नाही आहे आणि एकनाथ शिंदेंची सेना आणि युवासेना पार्टी आम्ही एकत्र या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या युवासेना पार्टीची कोर कमिटीची बैठक काल झाली. त्यामध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की भाजपचा महापौर आपल्याला बनवायचा आहे, भाजपसोबत ताकदीनं एक लहान भाऊ म्हणून काम करायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप, सेना आणि युवासेना पार्टी एकत्र लढून या ठिकाणी एक हाती सत्ता आम्ही आणू. अमरावतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी सोबत नसतात तुमच्या? नाही, त्याच्याबद्दल भाजपची सुद्धा इच्छा नाही आहे, आमची सुद्धा इच्छा नाही आहे आणि मला असं जास्त पक्ष जर सोबत राहिले तर त्या ठिकाणी कुठेतरी उमेदवारावर अन्याय होते. जे लोक अनेक वर्षांपासून काम करतात त्या उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही, तर आपल्याला उमेदवाराचं आणि कार्यकर्त्यांसुद्धा त्यांच्या मेहनतीकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी मला वाटते एकनाथ शिंदेची सेना आणि भाजप आणि स्वाभिमान एकत्र लढेल. काही प्रभागामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार प्रभाग दावे करत आहे. कशा प्रकारची वाटाघाटी असणार आहे? नाही, उद्या आम्ही काही भाजपची मंडळी, युवासेना पार्टीची मंडळी एकत्र बसणार आहे. प्रत्येक सीटावर आम्ही चर्चा करू. कशा प्रकारे चर्चेतून प्रत्येक सीटेवर चर्चा करून आपला विनिंग कॅन्डिडेट जो राहील त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन काम करायचं. मुंबईमध्ये जर आपण पाहतो 2 ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे.